नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार राजन विचारे यांच्या सूचनेनंतर आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात ठाण्यात काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जांभळी नाका येथे तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने यावर ठोस पावले उचलावीत अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे. जे जवान या भारत देशाचे संरक्षण करतात त्यांच्यावरच हल्ले होत असतील तर देशाचे संरक्षण मंत्रालय झोपेत आहे का, असा प्रश्न यावेळी केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे. आपण बघू शकाल की जे जवान या भारत देशाचं संरक्षण करतायत, वेळोवेळी त्यांच्यावरती हल्ले होत आहेत. संरक्षण मंत्रालय झोपण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. कोणत्याही पद्धतीचे ठोस पावलं उचलली जात नाही. मला असं वाटतं एकीकडे शेतकरी जसा त्रस्त झाला आहे तो आत्महत्या करतोय, दुसरीकडे जे वीर जवान आपल्या देशाचं रक्षण करतात त्या जवानांवरती असे भ्याड हल्ले होत असतील तर अत्यंत दुर्दैव आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या जवानांना श्रद्धांजली देत असताना खरोखर त्यांच्या कुटुंबियांवरती काय कुठची परिस्थिती उद्भवली असेल, खरोखर याचं दुःख होतं. आणि म्हणूनच आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज ठाणेच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये सगळी ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता एकत्रित येऊन या पद्धतीचं निदर्शनं करत आहोत. आम्ही विरोध करत आहोत आणि त्याचबरोबरीने कुठेतरी या संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या या डिपार्टमेंटनी कुठेतरी ठोस पावलं उचलून या आतंकवादी हमल्याच्या विरोधात काहीतरी कारवाई करावी अशी अपेक्षा आहे, नाहीतर त्यांनी सरळ राजीनामा द्यावा. सर्जिकल स्ट्राईक केला होता मागच्या वेळेस, मोठ्या प्रमाणात प्रचारात देखील सर्जिकल स्ट्राईक वापरण्यात आलं. काय वाटतं यंदा काय आता पंतप्रधान पुन्हा झालेले आहेत, गृह खातं जे अमित शहाकडे कुठं सर्जिकल स्ट्राईक हे फक्त निवडणुकांपुरतच मर्यादित आहे की? मला असं वाटतं त्या सर्जिकल स्ट्राईकवरती पिक्चर देखील काढण्यात आला. त्या पिक्चरपेक्षा या नाटकांपेक्षा जर का खऱ्या अर्थाने आपण बघाल 8 दिवसांमध्ये 9 जवान शहीद होतात. वेळोवेळी असे हल्ले होत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे त्या लोकांनी न्यायव्यवस्था तिकडे काश्मीर आणि जम्मू काश्मीरमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला आणि तरी असे हल्ले होत असतील आणि आपले जवान शहीद होत असतील, खरोखर दुर्दैव आहे. हे केंद्र सरकार आणि त्याचबरोबर हे संरक्षण मंत्रालय जर का कोणत्याही पद्धतीची अशी धाडस कारवाई करत नसेल तर मला असं वाटतं ते असक्षम आहेत तिकडे बसण्यासाठी आणि म्हणूनच आम्ही त्यांचे राजीनामे मागतोय. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर असणाऱ्या इमारतीवर मोबाईल टॉवरचा मुद्दा दिवसागणिक चिघळत आहे. मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी स्वतः या प्रश्नावर आमरण उपोषण केले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेचे नेते अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाले आहेत. अविनाश जाधव यांनी आज कार्यकर्त्यांसह रोहा तहसीलदार यांची भेट घेऊन सदरचे टॉवर हटविण्याची मागणी केली आहे. मला असं वाटतंय की बघा ना, तहसीलदार साहेबांनी स्वतः पत्र काढलं की 24 तासाच्या आत जेवढे अनधिकृत टॉवर आहेत ते काढण्यात यावेत. आणि 24 तासानंतर असं काय घडलं की तहसीलदार साहेबांनी त्यांची भूमिका बदलली आणि अनधिकृत टॉवर अधिकृत आहेत हे दाखवण्याचा ते केविळवाना प्रयत्न करत होते. आता पण आम्ही एक पेपर त्यांना दिला तर ते मला म्हणाले परवानगी आहे, परंतु ती परवानगी नव्हती, तो अर्ज होता. म्हणजे ज्या समोरच्या कंपनीने अर्ज केला तो अर्ज होता. जर तहसीलदार साहेब जर अज्ञानात असतील तर मग इथल्या गोरगरीब जनतेने करायचं तरी काय? मला असं वाटतंय की अनधिकृत गोष्टींना प्राधान्य देणं हे तहसीलदारांचं काम नाही आहे. मग पहिला 24 तासात हे सगळं अनधिकृत बांधकाम हटवा हे पत्र काढताना तुम्ही नक्की कुठल्या नशेत होतात हा प्रश्न आम्हाला पडलाय. मी तुम्हाला सांगतो की जर आमचे महाराष्ट्र सैनिक याच्या बाबतीत उपोषणाला बसले होते, त्यांच्या उपोषणाच्या स्थळी देखील कोणालाही भेट जायची इच्छा देखील वाटली नाही की बाबा आपण ज्या तालुक्याचे तहसीलदार आहोत त्या भागामधली जर काही तरुण मुलं उपोषणाला बसली असेल तर त्यांच्याकडे ज्ञान अज्ञान जे काय आहे तुम्ही जाऊन त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे. असं न करता त्यांनी त्या उपोषणाकडे पाठ फिरवली होती. आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा ज्यावेळेला मला कॉल आला त्यावेळेला मी उपोषण करणं हे आपलं काम नाहीये. मी येतो, आपण भेटूया. नाही झालं तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने हे करून घेईल. एक सांगतो, जर गावातल्या लोकांना जर तो टॉवर नको असेल तर तिथे टॉवर होणार नाही. आजपर्यंत या महाराष्ट्राचा इतिहास आहे, जर स्थानिक लोकांना स्थानिक भूमिपुत्रांना जर एखादी गोष्ट नको असेल आणि ती जर बळजबरी लादण्याचं काम सरकारने केलं असेल
तर त्या वेळेला त्या सरकारचा नायनाट झालेला आहे, त्या भागातल्या तिथल्या राजकीय नेत्यांचा नायनाट झालेला आहे. आमच्यावर एखादी गोष्ट लादू नका, गरज आहे तर नक्कीच हे करा, पण स्थानिकांचा जर विरोध असेल तर आम्ही तुमच्या विरोधातच काम करणार, एवढं नक्की. तर महाराष्ट्र ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली. 3 हात नाका, माजीवडा नाका, आनंदनगर, कासारवडवली, नागला बंदर नाका या संपूर्ण पट्ट्यात सुरू असलेली कामे आयुक्त राव यांनी पाहिली. पेपर कंपनीसमोरील पूल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जलद काम करावे असे निर्देश राव यांनी पुन्हा दिले. महापालिका, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDA यांच्यामार्फत रस्ते दुरुस्ती सुरू आहे. सेवा रस्ते वाहतूक योग्य स्थितीत आणण्यासाठी काम सुरू आहे. तसेच कासार वडवली नाका येथील रस्ता मोकळा करण्यास सुरुवात झाली आहे. तिथे सुरू असलेले कामही राव यांनी पाहिले. मेट्रोच्या खालील रस्ते दुरुस्तीचे काम सुविहितपणे सुरू असून अधिकाधिक बॅरिकेडिंग काढण्यात आल्याची माहिती यावेळी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. या पाहणी दौऱ्यात पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाद्रा तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मोहरम हा सण मुस्लिमांसाठी दुःखाचा सण मानला जात. मोहरम महिन्याच्या 10 तारखेला प्रेषित हजरत इमाम आणि हजरत हुसेन यांना हौतात्म्य आले होते. त्यामुळे मुस्लिम समाज हा संपूर्ण महिना दुःखवटा म्हणून पाळतात. मोहरम निमित्त ठाणे शहरामध्ये सराई परिसरात मुस्लिम बांधवांच्या वतीने जुलूस काढण्यात आला होता. अनेक मुस्लिम बांधव जुलूसमध्ये सहभागी झाले होते. 100 वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. माझं नाव शेख मुस्तफा अब्दुल हमीद. इथं आलेल्या सगळे जितले भाविक आहेत त्यांचं मी सन्मानपूर्वक आमचे मित्रमंडळ जे आहे स्वागत करते. आणि हे जे आहे जे कार्यक्रम आमचे आका हुसेनचे जगद्गुरू आका हुसेन जे आहेत ते आज कमीत कमी 100 ते 100 वर्ष झालेलं आहे. आता पूर्वीपासून आमचे जे आवाज रेडिओवाले आहेत फारुखबाई, आता सध्या फारुखबाई त्यांचे वडील जे होते बाबूबाई, हे त्यांच्या पिढ्यानापिढी चालत आलेली आहे. म्हणजे कमीत कमी हे 100 वर्ष झालेली आहे. आता हे कमीत कमी 4थी पिढी आहे. तर त्या या मानाने आका हुसेनचं जे आहे जल्लोष जे हे आम्ही मोहरम आहे जे पारंपरिक जे आहे रिवाज आहे आम्ही करतो. इथले जिकडे आमचे टिंबी नाक्याचे जे आहेत सर्व आम्हाला सहकार्य करतात. इथं भेदभाव काही नाही, जातीवाद काही नाही, सगळं प्रेमभाव, बंधुभाव, सर्वधर्म स्वभाव. इकडे सगळे लोक येतात. जसे की माझे महाराष्ट्रीयन भाऊ, हिंदू भाव, सगळे प्रत्येक जातीचे लोक इथं येतात आणि त्यांची जी नवस असतं ते मागतात, त्यांचे पूर्ण होते. आमचे जगद्गुरू आका हुसेन जे आहेत ते सर्वाचे आका हुसेन सर्व आका हुसेनचे. तर आम्हाला खास करून जी आहे आम्हाला फारुखबाईचे जे वडील आहेत ते पहिले आमचे थोर बुजुर्ग ते भाऊभाई होते. आता त्यांचे चिरंजीव फारुखबाई जे आहेत ते आम्हाला आता उत्तम प्रकारे सहकार्य करतात. आणि संगतीच
ठाणे नगर पोलीस स्टेशन, नौपाडा पोलीस स्टेशन, राबोडी पोलीस स्टेशन, सर्व जी काय पोलीस कर्मचारी आम्हाला अत्यंत सहकार्य करतात. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.